आपल्या शेतातून रस्ता द्यायला शेतकरी तयार होत नाहीत. रस्ता दिला तर भूमी अभिलेख खात्याकडे रस्ता मोजणी करायला कर्मचारी अधिकारी नाहीत. स्थळ पाहणी करायला तहसीलदारांकडे वेळ नाही. अशा अनंत अडचणीमध्ये गावोगावचे रस्ते धुळखात पडले आहेत. प्रांत, तहसीलदार, पंचायत समिती, बांधकाम, भूमी अभिलेख यांच्याकडे हेलपाटे करून शेतकरी दमले आहेत. रस्त्यांसाठी दररोज मारामाऱ्या होत आहेत. कोर्ट कचेऱ्या होत आहेत. अशा अनेक तक्रारी माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला व माळशिरस तालुक्याच्या शेतकऱ्यांनी शिवरत्न बंगल्यावर नेते आणि अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली काल 5 तालुक्यातील शिव व पानंद रस्त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी व शेतकरी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला BDO, नायब तहसीलदार, बांधकाम अभियंता, महावितरणचे अधिकारी मदनसिंह मोहिते पाटील, पंचायत समिती सभापती दत्ता मगर, अर्जुनसिंह मोहिते पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, 5 तालुक्यातील स्थानिक नेते मंडळी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1 किलोमीटर रस्त्यासाठी सरकार 15 लाख रुपये खर्च देत आहे. सध्या ग्रामसभेच्या ठरावानुसार पानंद रस्त्याचे प्रस्ताव आम्ही मान्य करतोय. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचे संमतीपत्र लागत नसल्याची माहिती नायब तहसीलदारांनी दिली. तर भूमी अभिलेख खात्याकडे कर्मचारी अपुरे आहेत. तरीही अर्जंट मोजणीसाठी पैसे भरून घेतात. माणसेच नसतील तर मोजणी करणार कशी, असा प्रश्न खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला. नगरपालिका, नगर परिषद हद्दीतील पानंद रस्त्यांना अनुदान मिळणार नसल्याची BDO दादासाहेब पांढरे यांनी माहिती दिली. महसुली अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या समस्या वेळेवर सोडवाव्यात. त्यांना हेलपाटे देऊ नयेत. जिथे अडचणी असतील तिथे अधिकाऱ्यांनी समक्ष जावे. रस्त्यांची भांडणे शेतकऱ्यांनी आपापसात समजुतीने मिटवल्यास अनेक समस्या सुटतील. तसेच सर्वांनी SIR मध्ये आपल्या नावाची नोंदणी BLO कडे करावी, असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले. पानंद रस्ते मुद्दाम अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकार कारवाई करणार आहे. त्यांचे आधार कार्ड 5 वर्षांसाठी बंद केले जाणार आहे. आधार कार्ड बंद केल्यानंतर त्यांचे व्यवहार अडचणीत येतील. म्हणून कोणत्याही शेतकऱ्याने पानंद रस्ते अडवू नये, असे आवाहन आमदार उत्तमराव जानकर यांनी केले. शक्तीपीठमध्ये एजंटगिरी सुरू असल्याची माहिती खासदार मोहिते पाटील यांनी दिली. ते बोलताना म्हणाले, माढा मतदारसंघातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल अनेकांनी अनेक अफवा उडवायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून अनेक एजंट आपला डाव साधू लागलेत. तर अनेकांनी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतात फळपिके लावण्यास सांगितले आहे. अनेक ठिकाणी अर्धवट माहितीच्या आधारे आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. शेतकऱ्यांनी या एजंटांवरती किंवा भूलथापा मारणाऱ्यांवरती विश्वास ठेवू नये. लवकरच शक्तीपीठ महामार्गाबद्दल अधिकारी व शेतकरी यांची बैठक आयोजित करणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.